हो. त्याच्या अगोदर पण मी पाण्यात लेखलं होतं तेव्हा आपला कॅमेरामॅन आज सोबत आहे. तर आता व्ह्यू तुम्हाला दाखवतो. इकडनं बघू आता आपलं भारी दिसतंय. किती भारी तुमच्या संध्याकाळचा व्ह्यू. तर आज आम्ही पहाटे पहाटे आलेलो आहे इकडे देवगडला. आमची मित्रमंडळ आज मागवलेलं आहे. सगळं काय आमचे नंबर सोबत असल्यावर चलो हॅलो मित्रांनो, गडावर पोहोचलोय. 6:35 गडावर पोहोचलो. आलेल्या इथं नाश्त्याला विचारतात, अशी चटई आतरून देतात आणि असा माहोल असतो नाश्ता वगैरे करायचा असेल तर गडावर एकदम सोय आपल्या इथले लोक करतात आणि नाश्त्याची सोय, जेवणाची सोय सगळं एकदम प्रॉपरली मध्ये. तर तुम्हाला फिरायला इकडे यायचंय तर बिंदासपणे या. रूट फक्त सिंहगड फोर्ट म्हणून टाकायचा. तुम्हाला एकदम गडाच्या पायथ्याशी गाडी येते, 4 व्हीलर असो 2 व्हीलर असो. तर मोठी गाडी नाही येणार, छोट्या गाड्या येऊ शकतात गडाच्या खाली. तिथून फक्त तुम्हाला पायऱ्यानी चढत यायचंय. इथलं 20 मिनिटं लागतात वरती यायला. वरती आलं की असं जेवणाची उत्तम सोय, नाश्त्याची सोय. आता मी ऑर्डर केले पोहा, परत कांदा भजी, परत दही. आता त्याने आणून देतात. मस्त इथं मस्त फर्स्ट क्लास आराम जेवायचं आणि गड फिरून यायचं आपल्याला पूर्ण दिवसभरात. तर गडाचा रिव्ह्यू आपल्याला दिसेलच पुढं व्हिडिओमध्ये. कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. तर चलो बाय बाय. चलो गाइस, दही खाते दही।
तर हॅलो भावांनो आणि भावांच्या बहिणींनो, तर आज आपण आलेलो आहे गडावरती जेवण करतोय इथं मस्त फर्स्ट क्लास. तर हे आमची गँग सगळी एम्बेज कंपनी ऑल. तर तुम्हाला व्हिडिओ रिव्ह्यू मध्ये सेंड करत जाईल मी. हॅलो हॅलो म्हणा. तर स्पेशल आजचं व्हिडिओ आपलं भाऊ तुकाराम भाऊ जेवण करताना तुम्हाला काय हवं असेल तर मला मागा, मी आणून देतो तुम्हाला. मित्रांनो आपण आता आम्ही आलेलो आहे सगळी आमची कंपनी गँग. तबेला तो चलो गाइस आगे आगे. ये इधर इधर का मेरे को बताओ, इसको क्या बोलते? ये घोड़े का खाना खाने का है क्या? अरे माहिती सांगत चला ना, काही चालतंय पुढं पुढं. हा का? ह्याच्यात पैसे टाकलेत. पिल्ल्याचे घर आहे की? हा माहिती सांग ना. आपण इथे आलेलो आहे घोड्याच्या तबेल्यामध्ये. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे खायला साठवून ठेवायचं ते घोड्याला. इथे एक तंबू तुम्ही बघू शकता, त्या स्तंभाला इथे घोडे बांधलेले आहेत. ह्याच्यावरती सगळा गड आहे का ह्या प्लेअरवर? इथे सर्व घोडे बांधलेले आहेत. जेव्हा महाराज यायचे तेव्हा ते महाराज जेव्हा विश्रामगृहामध्ये थांबायचे तेव्हा त्यांचे घोडे आणि त्यांचे काही सैनिक ते येऊन आराम करायचे, ते बसायचे. इथे बघा बसण्याची जागा बी आहे, तुम्ही बघू शकता बाहेर. आणि ही इथे बसण्याचं आणि इथे ते घोडे बांधण्यात आहेत. मग इथे खायचं साठवा या साईडला राहते आणि पाणी tinggal आपण कळलं.
नेक्स्ट स्पॉट आहे आपला खडकवास. या कधी खडकवासाला असं म्हणतात ना, तेच हे खडकवास. नजारा है खूप. चालू सगळे बोलतात या आपलं खडकवास जे बोलतात आपलं खडकवासला या इकडे जवळ. तर आज आलेलो आहे मी खडकवास नेक्स्ट स्पॉट. तर तिकडं बदक मासे काढतायत आतमध्ये. हे बिल्डिंग push pop.